पुण्याच्या मॉडेल कॉलनी येथील जमिनीच्या व्यवहारामध्ये आता अनेक नवीन नवीन बनवाबनवीचे प्रयोग दिसून येऊ लागलेले आहेत। या जमिनीला दोन पतसंस्थांनी कर्ज दिलं, त्याच्यातली एक बुलढाणा होती आणि दुसरी बिरेश्वर म्हणून कर्नाटकची पतसंस्था होती। 70 कोटी कर्ज दिलं, त्यामध्ये बऱ्याच गडबडी झाल्या, त्याचं गहाणखतसुद्धा झालं। गहाणखत झाल्यानंतर काही दिवसांनी त्या बँकांनी सांगितलं होतं की आमचा या प्रॉपर्टीवरचा बोजा कमी करा, म्हणजे आमचा आता या प्रॉपर्टीवर हक्क नाही। त्यांच्या त्या पत्रावरही आक्षेप घेण्यात आले। त्यानंतर काल या पतसंस्थांनी रिकन्व्हेन्स डीड, म्हणजे जी प्रॉपर्टी घेतली होती ती प्रॉपर्टीवर आता आपला हक्क नाही, ती प्रॉपर्टी पुन्हा मूळ मालकाकडे आपण सोपवत आहोत, अशा अर्थाचं एक दस्त तयार करून घेतला। आता मुद्दा असा आहे की ज्या प्रॉपर्टीसाठी 70 कोटी लोन दिले, कर्ज दिलं, त्या पैशाचं काय झालं? कारण हे जे गहाणखत रद्द केलं आहे किंवा रिकन्व्हेन्स डीड केलं आहे त्याच्यामध्ये त्या रकमेचं काय या संदर्भात कुठेही उल्लेख दिसून येत नाही। अर्थातच यात सगळे घोटाळे लक्षात आल्यानंतर, लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण अंगाशी येऊ शकतं हे लक्षात आल्याने या पतसंस्थांनी हा निर्णय घेतल्याचं दिसतंय। आता आपण कर्ज दिलंच नाही, त्यामुळे आपला आता या व्यवहाराशी काही संबंध नाही असं भासवण्याचा हा प्रयत्न आहे। परंतु हा त्यांचा प्रयत्न, हा लंगडा प्रयत्न, या विषयामध्ये जे जे काही पुढे येतं आहे त्याच्यामध्ये कुणाच्या तरी दबावाखाली हा सगळा व्यवहार झाला आहे। कर्जही दबावाखालीच दिलं गेलं आणि आता ते कर्ज अस्तित्वात नसल्याचे पुरावेही तयार केले जात आहेत। हे कुणातरी मोठ्या व्यक्तीला वाचवण्यासाठीचे प्रयत्न आहेत, याच्यामध्ये कोणतीही शंका नाही। परंतु या संदर्भात योग्य त्या प्राधिकरणांकडे मी तक्रारी केलेल्या आहेत। आपण त्याची थोडीशी वाट बघूया की त्या तक्रारींचा निकाल काय लागतोय ते, नाहीतर पुन्हा एकदा तसेही काही लोक कोर्टात गेलेत, पुन्हा एकदा कोर्टाचा दरवाजा ठोठावावा लागेल।